भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव दीपक प्रकाशजी झाडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दुसरा अनुभव सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात मी, माझे वडील, आई आणि एक भाऊ असे 4 सदस्य आहोत। आम्ही मार्गात आल्यानंतर सतत 2 वर्ष साध्या कार्यातच होतो। त्यामुळे मार्गदर्शकांनी आम्हाला त्याग करायला सांगितले। पण आमच्या घराचे व शेतातील बोरवेलचे काम अजून संपले नव्हते, म्हणून वडिलांनी त्यांना हे 2 काम पूर्ण झाले की त्याग करणार म्हणून सांगितले। 2 वर्षानंतर आमचे घराचे काम पूर्ण होऊन शेतात बोरवेल सुद्धा झाली। त्यानंतर आई आणि मी वडिलांजवळ त्याग करण्याची इच्छा दर्शविली, पण ते म्हणाले की मार्गदर्शक म्हणतील तेव्हाच आपण त्याग करू। माझे वडील 1 ते 2 वर्षापासून त्याग करण्यासाठी टाळाटाळ करीत होते। त्यामुळे आम्ही त्यांना म्हणालो की आपण त्याग घेण्यासाठी किती दिवस टाळाटाळ करणार। शेवटी एक दिवस तास आपल्याला कार्य घेण्याकरिता जावे लागेल। काही दिवसातच मार्गदर्शक काकाजींचा फोन आला व त्यांनी दुसऱ्या दिवशी दहेगाव, गोसावी या गावी त्यागाच्या हवन कार्यात उपस्थित राहायला सांगितले। आम्ही तेथे गेलो, हवन कार्य व चर्चा बैठकीचा लाभ घेतला। समोर मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला त्यागाचे कार्य घेण्याच्या तयारीत रहा असे सांगितले। आम्ही सुद्धा सर्वांनी सहमती दिली व आम्हाला 3 दिवसांचे साधे कार्य देण्यात आले। कार्य सुरू करण्याच्या दिवशी माझ्या मोठ्या वडिलांच्या मुलीचे हिंगणघाटला फायनलचे कार्यक्रम होते। त्यामुळे वडिलांनी मार्गदर्शक काकाजींना फोन केला व कार्यक्रमाबद्दल सांगितले। 1 दिवस कार्य पुढे केले तर चालेल काय, असे विचारले। तेव्हा मार्गदर्शक काकाजी म्हणाले की तुम्ही एकतर फायनलचा कार्यक्रम पहा नाही तर भगवंताचे कार्य करा। दुसऱ्या दिवसापासून 3 दिवसाच्या साध्या कार्याला सुरुवात झाली व घराला सफेदी करण्याचे काम दिले। सफेदी करणारे पेंटर म्हणाले की 2 दिवसात घराची सफेदी पूर्ण होणार नाही। त्यामुळे मार्गदर्शक साहेबांच्या सल्ल्याने 2 दिवसानंतर त्याग करण्याचे ठरले। सफेदीचे काम सुरू झाले व वडील सुद्धा निशाणीवर चढून सफेदी करायला लागले। तेव्हा अचानक शिडी हालली व वडिलांना हातामध्ये सरई मिळाल्याने त्यांनी ते पकडले व निशाणी खाली पडली। तेवढ्यात आई व एका सेवकाचे लक्ष त्यांच्याकडे गेले। आई धावत सुटली व सामोर जाऊन दोन्ही गुडघ्यावर पडली। नंतर लगेच उठून त्या सेवकाने व आईने शिडीला उभी केले, तेव्हा वडील व्यवस्थित खाली उतरले। अशा प्रकारे भगवंताच्या कृपेने होणाऱ्या अनर्थावर मात झाली। 1 डिसेंबर 2018ला माझे पेपर असल्यामुळे आई-वडील दोघे त्यागाचे कार्य घेण्याकरिता सोनेगावला गेले। मार्गदर्शक काकाजींनी त्यागाच्या नियमांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व समजावून सांगितले। सर्व नियम व अटी मला सुद्धा समजावून सांगायला सांगितले। 2 डिसेंबर 2018 पासून आमचे त्यागाचे कार्य सुरू झाले। त्या वर्षी माझे वडील व वडिलांचे चुलत भाऊ यांनी काही शेत दोघे मिळून बटईने करण्यासाठी घेतले। पण तो चुलत भाऊ वडिलांना काहीच मदत करीत नव्हता। त्यामुळे घरच्या शेतीत व बटईच्या शेतीत ओलीत काढून एकटेच माझे वडील भाजीपाला बाजारात विकायला न्यायचे। त्यामुळे दिवसभरातील दगदगीमुळे ते घरी आमच्यावर रागावत असत। पण आमचे तर त्याग सुरू होते। त्यागात राग आणणे चालत नाही। तरी पण राग आल्याने ती आमची चूक झाली। पण आम्ही ती चूक लपवली व त्या चुकीचा खुलासा काही केला नाही। आमचे 41 दिवसांचे त्यागाचे कार्य पूर्ण झाले। नागपूर मंडळातून भगवंताची प्रतिमा आणली। 13 जानेवारी 2019ला घरी त्यागाचे हवन कार्य व्यवस्थित पार पडले। नंतर मासिक हवन कार्याला सुरुवात झाली। 7 हवन झाले, पण त्या चुकीची सोडवणूक केली नाही। त्यामुळे वडिलांचे राग आणण्याचे प्रमाण वाढतच गेले।
माझे वडील आई आणि माझ्यावर खूप रागवत होते. त्यामुळे आम्ही भगवंताला योग मागितला की, हे बाबा हनुमानजी, आमच्या चुकांची 9वे हवन होईपर्यंत सोडवणूक होऊ द्या. तेव्हा भगवंतानी आम्हाला योग दिला व प्रगट दिनाच्या दिवशी माझ्या आईला पहाटे स्वप्न पडले. त्या स्वप्नात माझी आई दारात बसली असताना आमच्या घरी एक बाई आली. ती आई सोबत बोलता बोलता तिचा गळा धरून रडू लागली. ती बाई आईला म्हणाली की, हे अजून सुटायचे आहेत काय? तेव्हा आई म्हणाली की, नाही, ते अजून सुटलेच नाहीत. त्यानंतर तेवढ्यात माझ्या वडिलांचे काका म्हणजेच माझे आजोबा आमच्या घरी आले. त्यांनी पांढऱ्या रंगाची बंगाली, धोतर व टोपी परिधान केली होती. त्यांच्या हातामध्ये एक पिशवी असून त्यामध्ये एक डबा होता. ते पण दारातच बसले. नंतर त्यांनी डबा उघडला. त्या डब्यात साखर, तूप व पोळीचा काला होता. त्यांनी तो काला माझ्या आईला खायला दिला. आईने तो काला खाल्ला. नंतर आईला आजोबांनी विचारले की, अजून तुम्ही सुटायचे आहे काय? त्यामुळे माझी आई रडायला लागली व त्या बाईला म्हणाली की, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा ती बाई म्हणाली की, आम्ही काय करणार? तुम्हीच तर परमात्मा एक वाले आहात. त्यामुळे तुम्हालाच करावे लागणार. त्यानंतर तिने आईला प्रश्न केला की आज कोणता दिवस आहे? तेव्हा आईने सांगितले की आज शुक्रवार आहे. नंतर ती बाई म्हणाली की उद्या शनिवार, परवा रविवार आणि नेरवा सोमवार, तर सोमवारी सुटते असे म्हणतात. तेवढ्यात माझ्या आईला जाग आली. त्यानंतर आईने स्वप्नात जे दिसले ते सर्व वडिलांना सांगितले. त्या दिवशी माझे वडील प्रगट दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला भवनामध्ये गेले. तेथे चर्चा बैठकीचा लाभ घेतला व घरी येताना हवनासाठी हवन सामग्री घेतली. दुसऱ्या दिवशी हवनाचे कार्यक्रम पार पडले व जेवण ठेवले असल्याने सेविका स्वयंपाक करण्यासाठी घरी आल्या. तेव्हा वडील लहान लहान कारणावरून रागवू लागले, पण जेवणाचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. दुसऱ्या दिवशी आई वडिलांना म्हणाली की आपले 7 मासिक हवन कार्य झाले, पण प्रत्येक हवनात काही ना काही चुका होत गेल्या. ते ऐकताच वडील रागवले व फवारणी करण्यासाठी शेतात निघून गेले. वडिलांच्या रागामुळे आईला त्यागाच्या कार्यात झालेल्या चुकीची जाणीव झाली. आईला वाटले की त्या चुकीमुळेच वडील असे करीत असतील. म्हणून आम्ही दोघे मार्गदर्शक काकाजीकडे गेलो व त्यांना आमच्या त्यागाच्या कार्यातील चूक व वडिलांचे रागावणे याबद्दल सांगितले. तेव्हा ते आम्हाला घरी जाऊन दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन या म्हणाले. आम्ही घरी गेलो व वडिलांना सर्व सांगितले. वडिलांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले. दुसऱ्या दिवशी आम्ही मार्गदर्शक काकाजींकडे गेलो. त्यांच्यासमोर वडिलांनी चूक मान्य केली. त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केले व 3 दिवसांचे माफीचे कार्य देऊन 11 दिवसांचे त्यागाचे कार्य दिले. त्यागाच्या कार्यात भगवंताने आई आणि माझी सुद्धा परीक्षा घेतली. कारण ती चूक लपवायला आम्ही दोघेच कारणीभूत होतो. त्यागाचे कार्य सुरू असताना माझ्या आईच्या विष्ठेवाटे रक्त जायला लागले व खूप त्रास सुरू झाला. इकडे मला सुद्धा खूप सर्दी झाली. सकाळी विनंती करायच्या वेळेस आईला बसणे सुद्धा कठीण झाले होते. पुढे त्रास सहन न झाल्याने आईने मार्गदर्शक काकाजींना फोन केला व होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले. त्यांनी आईला 1 तासात 3 वेळा तीर्थ घ्यायला सांगितले. त्यामुळे रक्त जाणे बंद झाले, पण शरीर अत्यंत अशक्त झाले. संपूर्ण शरीर दुखायला लागले आणि माझा सर्दीचा त्रास बंद झाला. आईने तीर्थ घेतले की आराम वाटायचा. नंतर सर्व जसेच्या तसे होत असे. तरी पण आईने 2 दिवस तो त्रास सहन केला. शेवटी मार्गदर्शक साहेबांना फोन केला व वाढलेल्या त्रासाबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले की जर त्रास सहन होत नसेल तर कार्य बंद करा व डॉक्टरी उपचार करा. तेव्हा आई म्हणाली, आम्ही कार्य बंद करणार नाही.
तेव्हा आईला एवढा त्रास असून भगवंताने विनंतीला बसण्याची व स्वयंपाक करण्याची शक्ती दिली. नंतर 4 ते 5 दिवसात आईचा त्रास कमी कमी होत गेला व ती घरचे सर्व काम करायला लागली. आमचे कार्य पूर्ण झाले. अशा प्रकारे भगवंताने घेतलेल्या परीक्षेत आम्ही पास झालो व आमचा त्याग साधला. त्यामुळे माझ्या वडिलांचे रागावणे सुद्धा बंद झाले. आज माझा परिवार सुखी समाधानी जीवन जगत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव दीपक प्रकाशजी झाडे. पत्ता मांडगाव त समुद्रपूर जी वर्धा. सेवक क्रमांक 49078. मार्गदर्शक श्री वासुदेवजी देशमुख, सोनेगाव, लोधी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.